श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या सणाला अतिशय महत्त्व आहे। या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचे एकत्रित पूजन केले जाते। घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि संपत्ती यावी यासाठी माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना एकत्रित पूजलं जातं। तृतीयेला ज्या गोष्टींची खरेदी केली जाते त्यात भरभराट होते असे मानले जाते, म्हणून या दिवशी विशेषतः सोनं आणि चांदी खरेदी करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं। अगदी गुंजभर का होईना सोनं तुम्ही खरेदी करू शकता किंवा चांदी खरेदी करू शकता, पण काही कारणाने तुम्हाला सोनं आणि चांदी खरेदी करणं शक्य झालं नाही तर सोन्यापेक्षाही मौल्यवान आणि आपल्या संसारामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणणाऱ्या काही गोष्टींची नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता। ती गोष्ट आपल्या बजेटमध्ये सुद्धा आहे। आपलं देवघर जे आहे त्यामध्ये आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवीचा टाक याशिवाय आपले देवघर अपूर्ण आहे। तुमच्या देवघरामध्ये सगळे यंत्र आहेत, सर्व देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती आहेत, सगळं काही आहे, पण तुमच्या देवघरात कुलदेवीला स्थान नसेल, तुमच्या कुलदैवाला तुमच्या देवघरात स्थान नसेल तर तुमचं देवघर किंवा तुमचं घर हे अपूर्ण आहे। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या कुलदेवतेची मूर्ती किंवा तुमच्या कुलदेवतेचा टाक खरेदी करू शकता आणि देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता। कुलदेवीचा टाक जो असतो तो तुम्ही चांदीचा घेऊ शकता। पूजा साहित्याच्या दुकानामध्ये किंवा सोने चांदीच्या दुकानामध्ये तुम्हाला हे टाक अगदी सहजरित्या उपलब्ध होतील, किंवा चांदीची मूर्ती किंवा पितळेची मूर्ती, पंचधातूची मूर्ती अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कुलदेवतेची मूर्ती खरेदी करू शकता आणि या दिवशी त्याची स्थापना करू शकता, किंवा तुम्ही त्याचा फोटो तुमच्या घरी नसेल, देवघरामध्ये नसेल तर आणून त्याची सुद्धा स्थापना करू शकता। याच सोबत तुम्ही दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र, गजलक्ष्मी तुमच्या देवघरात नसेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आपल्या कुलस्वामिनीची, कुलदेवीची सेवा करण्यासाठी तुमच्याकडे दुर्गा सप्तशक्ती ग्रंथ नसेल तर तो तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि या दिवशीपासून आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायला तुम्ही सुरुवात करू शकता। काहीच जर शक्य नसेल तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक माठ, एक सुरई तुम्ही खरेदी करू शकता। त्यामध्ये पाणी भरा आणि हे पाणी भरलेला माठ किंवा पाण्याने भरलेली सुरई एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला आपल्या पितरांचे स्मरण करून तुम्ही दान करा। यामुळे आपल्या पितरांची कृपा आपल्याला मिळते, पितृशांती होते। पितृदोषामुळे ज्या काही अडचणी तुम्हाला तुमच्या कामामध्ये, आयुष्यामध्ये येत आहेत त्या दूर होतात असं म्हटलं जातं। कोणी गरजू गरीब व्यक्ती हा पाण्याने भरलेला माठ घेणार नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखाद्या कुठेतरी मंदिरात हा माठ तुम्ही ठेवू शकता, किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो कमळगट्ट्याच्या माळेवर जपता यावा यासाठी तुम्ही या दिवशी कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकता, ती सिद्ध करू शकता आणि अक्षय तृतीयेपासून तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्ही रोज एक माळ म्हणजे 108 वेळा म्हणू शकता। तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करून ही माहिती इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका आणि मी अजूनही आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।